अंबेजोगाई शहरामध्ये आज भीक मागो आंदोलन करण्यात आलं. संपूर्ण अंबेजोगाईकरांनी व व्यापाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. काय वाटतं आपणास आणि भीक जमा झाली, किती रक्कम जमा झाली हे आमच्या दर्शकाला सांगा. सर्व अंबेजोगाईकरांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्र बँकेच्या लगत एक निजामकालीन विहीर होती आणि त्या विहिरीवर अनेक गोरगरीब लोक त्या ठिकाणी पाणी भरत होते. पिण्याच्या पाण्यासाठी असेल, सांडपाण्यासाठी त्या विहिरीचा मोठ्या प्रमाणात वापर होता. परंतु नगरपालिकेनं ते विहीर बुजवली आणि एका धनदांडग्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी विहीर दिलेली, नियमबाह्य त्यांनी विहीर दिलेली असल्यामुळं अंबेजोगाईकरांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. आणि नगरपालिकेकडं इतर अनावश्यक कामाला निधी आहे, परंतु जे सर्वसामान्य माणसाचा जीवन मरणाचा जो प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न, त्याच्याकडे नगरपालिकेचं लक्ष नाही. त्यामुळं नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आणि अनधिकृत जे बांधकाम या ठिकाणी करण्यात आले आणि इल्लीगल जे डबे या ठिकाणी देण्यात आलेले ते त्या ठिकाणी काढावे आणि विहिरीचं पुनर्जीवन करावं, त्यासाठी अंबेजोगाईकरांच्या सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी भीक मागो आंदोलन केलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून जवळपास 15,053 रुपये या ठिकाणी जमा झालेले आहेत. ज्या दिवशी मुख्याधिकारी या ठिकाणी येतील त्यांना आम्ही या ठिकाणी भीकेपासून जमा झालेले जे काही पैसे आहेत ते पैसे त्यांना देणार आहेत आणि ही विहीर त्या ठिकाणी मोकळी करून त्या ठिकाणी पुनर्जीवित करून ती विहीर परत एकदा सर्वसामान्य लोकांना पाण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. अंबेजोगाई शहरातील मोंढा भागातील ऐतिहासिक विहीर बुजवली गेली. वारंवार आपल्या माध्यमातून निवेदनही देण्यात आलं. काल आपण शिष्टमंडळानं प्रशासकीय अधिकाऱ्यांची मुलाखती घेतली, भेटी घेतली. आज भीक मागो आंदोलन केलं. यावर बी प्रशासनाला, नगरपालिकेच्या प्रशासनाला काही परिणाम नाही झाला तर पुढील भूमिका आपली काय असेल? मी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन दिलं, 15 एप्रिलला निवेदन दिलं आणि त्या निवेदनाद्वारे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की महाराष्ट्र बँकेच्या लगत जे जुनी निजामकालीन विहीर आहे ते बुजवली जात आहे आणि त्या ठिकाणी कुणीतरी आहे, तुम्ही तात्काळ ते थांबवा, अशा पद्धतीचं त्यांना लेखी निवेदन दिलं. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पाटणासमक्ष भेटून त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि पाठक साहेबांनी तात्काळ ते अतिक्रमण काढण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांना दिल्या. परंतु मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणी दुर्लक्षित, म्हणजे जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला पण त्यांना दुर्लक्षित केलं आणि 25 मे रोजी जो संबंधित जे टपरीधारक आहे, अतिक्रमणधारक आहे, त्यांच्याकडनं त्या ठिकाणी इल्लिगली पैसे भरून घेतलेत. त्याच्यात नगरपालिकेच्या कुठल्याही नियमाचं त्यांनी पालन केलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे कोणी याच्यावर दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम्ही त्यांच्या वरिष्ठांकडे करणार आहोत.